नमस्कार, स्वागत आहे तुमचं रेसिपीज कट्टामध्ये. तर मंडळी, आज मी करणार आहे जिरा राईस आणि दाल फ्राय. रोज रोज तेच तेच डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे म्हटलं आज आपण जिरा राईस आणि दाल फ्राय करूया. तर त्यासाठी मी इथे थोडीशी चणा डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशी शिजवून घेणार आहे आणि तांदूळ. आणि तांदळामध्ये मी दालचिनी घातली आहे, तूप घातलं 1 चमचा आणि डाळीमध्ये हळद आणि तमालपत्र घातलेलं आहे. त्यानंतर डाळ आणि भात शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर कढईमध्ये मी जिरं घातलेलं आहे. तूप किंवा तेल काही वापरलं तरी चालेल. आणि त्यानंतर 1 मिरची घातली आहे. जास्त मिरची नाही घातली कारण तिखट जास्त आम्ही खात नाही. तर ते थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचा, म्हणजे तो छान शिजतो. आणि तो सुद्धा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनिटं लागतात टोमॅटो मऊ होण्यासाठी. त्यानंतर त्यात मसाले घालून घ्यायचे. मी इथे धणा जिरा पावडर घातलेली आहे. तुम्ही आवडीनुसार दुसरा कुठला मसाला घातला तरी चालेल. गरम मसाला सुद्धा चालतो, यात छान लागतो. आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. आणि टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ आहे, ही बघा मी थोडीशी घोटून घेतली, म्हणजे ती खूप मिळून येते. ती घालायची आणि ढवळायचं. आणि त्यानंतर आवडीनुसार तिखट घालायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं, म्हणजे डाळ छान एकजीव होते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आमटी छान ढवळून घ्यायची. आणि त्यानंतर वरून आपण एक तडका देणार आहोत. त्यासाठी तूप घेतलेलं आहे मी, त्यात जिरं घातलं, लसूण घातली आणि थोडंसं लाल तिखट घातलं. तुम्ही लाल मिरची, सुकी मिरची सुद्धा घालू शकता. त्यानंतर आता आपण जिरा राईस करून घेऊया. त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे, त्यात मी जिरं घातलं, भरपूर प्रमाणात जिरं घालायचं. आणि भात असा मोकळा करून घेतलेला होता, तो घातला. आणि त्यानंतर आपला जिरा राईस आणि दाल फ्राय तयार आहे. तुम्ही सुद्धा हे